महाराष्ट्र विधान परिषदेतील उपसभापती पदासाठी बुधवारी निवडणूक पार पडली। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आली। उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील विधान परिषदेत उपस्थित होते। महायुतीकडून सचिन अहिर आणि महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून जगन्नाथ अभ्यंकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। विधान परिषदेतील आकडेवारी पाहता महायुतीचा एकतर्फी विजय झाला असता, मात्र तरीही मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांना दाखल केलेला उमेदवारी अर्जाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली। त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहाची इच्छा आहे की सर्वानुमते निवड व्हावी, यामुळे उमेदवारीचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत अशी घोषणा केली। त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती नियुक्ती झाली। श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करतो। त्यांना आसनस्थ करण्यासाठी माननीय विधिमंडळाचे नेते आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, विरोधी पक्ष यांनी त्यांना आसनस्थ करावे। फोन कर सभापती होते। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी या सभागृहाच्या उच्च परंपरा पाळत सभागृहाने एकमताने श्री सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड केली। मी सभागृहाच्या वतीने त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विरोधी पक्षाचे देखील आभार मानतो की त्यांनी या सभागृहाच्या ज्या काही उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान राखत आपला प्रस्ताव परत घेतला आणि एकमताने या ठिकाणी ही निवड केली।